सैफवर हल्ल्यानंतर तैमूरची माफीची इच्छा. सैफने हल्ल्याविषयी व्यक्त केली दया. तैमूरचा चोराला माफ करण्याचा विचार. सैफ अली खानची सुरक्षा चिंता. अब्बावर चाकू हल्ला करणाऱ्याला माफी करण्याची इच्छा. सैफने सांगितलं कारण. अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका बांगलादेशी नागरिकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. 16 जानेवारी 2025 ही घटना घडली. या हल्ल्यानंतर 8 वर्षाचा मुलगा तैमूर सैफला घेऊन रुग्णालयात पोहोचला होता. सैफ सोबत घडलेल्या या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आरोपीने सैफवर चाकूने 6 वार केले होते. त्यापैकी 2 वार गंभीर होते. सैफच्या पाठीत चाकूचा तुकडा रुतला होता. इतके गंभीर वार होऊनही सैफने आरोपीविषयी दया व्यक्त केली. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत तो हल्ल्याच्या घटनेविषयी मोकळेपणाने व्यक्त झाला. त्याचप्रमाणे मुलांची आणि कुटुंबियांची त्यावर काय प्रतिक्रिया होती याविषयी त्याने सांगितले. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, तैमूरला वाटतं की चोराला आम्ही माफ केलं पाहिजे कारण तो भुकेला होता असं त्याला वाटतं. मलाही त्याच्याबद्दल वाईट वाटतं. माझ्यापेक्षा जास्त त्या बिचाऱ्याला आयुष्य आता खराब झालंय, पण त्याने माझ्यावर हल्ला करायला पाहिजे नव्हता. आक्रमकतेने वार करून त्याने मर्यादा ओलांडली. माझा छोटा मुलगा जहांगीरने मला एका प्लास्टिकची चाकू दिली आहे. रात्री झोपताना उशीजवळ ठेव असं तो म्हणाला. पुन्हा कधी घरात चोर शिरला तर मी स्वतःची त्यांनी रक्षा करावी असं त्याला वाटते. तर पत्नी करीना माझ्या आणि मुलांच्या सुरक्षेविषयी खूप चिंतित आहे. घटनेनंतर ती प्रत्येक गोष्टीची खूप काळजी घेतेय. सैफवरील घटनेनंतर मुंबई आणि विशेषतः वांद्रे परिसर सुरक्षित नसल्याचा आरोप अनेकांकडून झाला होता. याविषयी सैफने आपलं मत मांडलं. मी समाजाला, पोलिसांना आणि मुंबईला दोष देणार नाही. मी स्वतः दोषी आहे कारण मी घराला आतून व्यवस्थित कुलूप लावलं नव्हतं. पण असं काही घडेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. पूर्वी माझ्याकडे सुरक्षेसाठी बंदूक असायची, पण आता मी ती सुद्धा जवळ ठेवत नाही कारण घरात लहान मुलं आहेत आणि त्यांच्या हाती लागलं तर याहून काहीतरी वाईट होण्याची शक्यता असते. मला माझ्या भोवतीही बॉडीगार्ड घेऊन फिरायला आवडत नाही. त्याची गरज नाही वाटत मला.